हाय. आज आहे ना सिंपल अशी डिश बनवली. डोसा, बटाट्याची भाजी आणि चटणी. खूप सिंपल आहे. चला तुम्हाला रेसिपी सांगते आणि काय काय हवं काय काय नाही ते पण सांगते. डोसा खूप छान होतो. कुरकुरीत करायचा कुरकुरीतही होतो, थोडा नरम करायचा थोडा नरमही होतो. तुम्हाला जसा हवा तसा होतो. साहित्य आणि त्याचं म्हणजे अचूक प्रमाण असलं की खूप छान होतो. जास्त साहित्य नाही लागत. म्हणजे मी थोड्या साहित्यात खूप छान बनवलं आहे. तुम्हाला कसा वाटतो ते नक्की सांगा कमेंट करून आणि करून पण बघा. आमच्या घरी सर्वांना आवडतो डोसा, चटणी आणि बटाट्याची भाजी. बस एवढं केलं ना पोट भरून जाते. आणि बरं का, याच्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच घातला नाही. त्यामुळे एक डोसा खाऊन पोट भरेल असं नाही. भरपूर खाऊ शकतो आपण आणि पोट पण असं भरल्यासारखं वाटणार नाही. हेल्दी आहे. करून बघा. आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आहे. बघा, मी इथे तांदूळ घेतले 2 ग्लास आणि अर्ध्या ग्लासच्याही कमी अशी उडदाची डाळ घेतली. म्हणजे सोल घेतला आहे मी उडदाचा, तो तिच्यात मिक्स केला आहे. तर आता हे धुवून छानपैकी याच्यामध्ये आपल्याला हे भिजेल एवढं पाणी ठेवायचं. म्हणजे 4 ग्लास वगैरे पाणी टाकायचं. आणि हो, हे आज सकाळी भिजू घातले की आज रात्री त्याला मिक्सरमधून काढायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचा. तेव्हाच आपले डोसे खूप छान होतील. आता बघा, मी दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून काढलं आहे. तिच्यामधलं थोडं पाणी फेकायचं, जास्त पाणी फेकायचं नाही. त्याच पाण्यामध्ये आपल्याला ते मिक्सरमधून काढायचं आहे. आणि किती बारीक हवं ते पण तुम्हाला दाखवते. आपल्याला साधारण रवा टाईप एवढं पाहिजे. बघा, तुम्हाला दाखवत आहे मी. आणि याचं म्हणजे जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही. साधारण आपल्याला हवं. पण ते करताना घ्या तुम्ही. म्हणजे पाण्याचं प्रमाण करताना. आता याला मिक्स करून हे झाकण ठेवून पूर्ण रात्रभर असंच ठेवायचं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते करायला घ्यायचं. त्याच्या पहिले आपण चटणी करूयात. मी कोथिंबीर घ्यायची आणि कोथिंबीरच्या काड्या पण. थोडासा पुदिना घेतला आहे आणि कढीपत्ता आणि 4 मिरच्या. बघा, दालवं घेतलं आहे आणि शेंगदाणे समप्रमाणात. हे भिजू घातलं आहे दालवं आणि शेंगदाणे. बटाटे बॉईल करून घेतले, मिरची, कांदा आणि कढीपत्ता हे पण चिरून ठेवलं आहे, कांदा वगैरे, शेंगदाणा आणि दालवं. बघा, हे मिक्सरमध्ये काढायचं आहे आपल्याला. मग 1 तास आधी भिजू घालायचं. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. नंतर कढीपत्ता आणि पुदिना आणि 4 मिरच्या हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं. जेवढं बारीक होईल तेवढं. बघा, नंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकलं आहे. पुन्हा ते मिक्सरमध्ये फिरवलं आहे. आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, छान बारीक झालं तर. बघा, आणि आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं. त्याच्यात जिरं, मोहरी आणि 1 मिरची. याचा छान तडका आपण आपल्या चटणीला देऊयात. जी चटणी आपण तयार करून ठेवली ना त्याला. आणि कोथिंबीर टाकली की झाली आपली चटणी तयार. खूप छान होते बरं का पुदिना टाकल्यामुळे. खाऊन बघा. आता आपल्याला भाजी करायची आहे. तर सगळ्यात पहिले मस्त 3-4 चमचे तेल घ्यायचं. भाजी जरा जास्त आहे म्हणून तेल पण जास्त. आता मोहरी टाकूया आणि जिरे. हे छान तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे.
आता त्या कांद्यासोबतच मी मिरच्या पण टाकल्या आहेत, कारण आपल्याला कांदा जास्त होऊ द्यायचा नाही आहे. हलकासा सोनेरी रंग झाला की मग आपल्याला बाकीचं सारण टाकायचं आहे. म्हणून मी तिच्यामध्येच मिरच्या टाकल्या आहेत, कारण मिरच्या झाल्या पाहिजेत ना आपल्या, म्हणून. आणि कांदा हा उभा उभा चिरायचा छान बारीक, म्हणजे खायला खूप छान लागतो. मग बटाट्याच्या भाजीसाठी असाच कांदा हवा, तेव्हाच छान लागते भाजी. बघा आता थोडा थोडा कलर चेंज होतो आहे याचा. थोडा मऊ झाला की झालं. मग आपल्याला याच्यामध्ये बाकीचं सारण टाकायचं आहे. जसं आता मी कढीपत्ता टाकणार आहे. आम्हाला जास्त कुरकुरीत कढीपत्ता आवडत नाही, म्हणून आम्ही तेल मिरची वगैरे झाली, कांदा झाला की मग कढीपत्ता टाकतो, म्हणजे खायला छान लागतो. बघा कलर चेंज झाला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूयात हळद, आवडीनुसार टाका तुमच्या. थोडीशी धणे पावडर, मला जास्त आवडत नाही बटाट्याच्या भाजीमध्ये, म्हणून थोडीशी. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला बटाटे टाकायचे आहेत. ते मी कुस्करून घेतलेले आहेत पहिलेच, जास्त नाही केले. तुम्हाला जास्त मऊ हवे असतील तर करा. मग अर्धे बटाटे टाकले आणि मीठ टाकलं आहे. आता त्याला मिक्स केलं आहे. आता बाकीचे बटाटे, म्हणजे सगळ्या बटाट्याच्या भाजीला मीठ लागेल. बघा छान मिक्स करून घ्यायची. अशी झाली बटाट्याची भाजी. आता आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकायची. आणि आता आपण डोसे करायला घेणार. आता डोस्याचा तवा ठेवायचा आहे गॅसवर. बघा आता आपल्याला याला तेल लावून घ्यायचं छानपैकी. आणि तेल सगळीकडे लावून घ्यायचं, व्यवस्थित लावायचं. छान गरम होऊ द्यायचा तवा. आता एवढं पातळ मला डोस्याचं सारण हवं आहे. बघा टाकताना तुम्हाला कळलंच असेल किती म्हणजे पातळ हवं आहे, घट्ट किती पातळ किती समजलं असेल. आता ते आपण सगळ्या, जेवढा मोठा आपल्याला डोसा हवा तेवढं पसरून घ्यायचं पूर्ण. बघा आणि त्याला छान सोनेरी खालून कलर येईपर्यंत होऊ द्यायचा. मी याच्यामध्ये मेथीचे दाणे पण नाही टाकले ना पोहे टाकले, तरी पण बघा कमी साहित्यामध्ये किती छान डोसा झाला आहे. आणि तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर जास्त वेळ होऊ द्यायचा, आणि थोडा नरम हवा असेल तर मग असा होऊ द्यायचा. आम्हाला थोडा नरमच हवा आहे. माझा मुलगा म्हणतो कुरकुरीत डोशामध्ये भाजी आणि चटणी व्यवस्थित मिक्स घेता येत नाही आणि खाता येत नाही. थोडा मऊ ठेवला की व्यवस्थित खाता येते, म्हणून आम्ही मऊच ठेवतो. तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर जास्त वेळ होऊ द्यायचा थोडा. बघा दुसरा पण टाकून दाखवला आहे तुम्हाला. बघा खालून कलर चेंज झाला आहे. कोणी कोणी याच्यामध्ये साखरसुद्धा टाकते कलर येण्यासाठी, आपण साखर पण नाही टाकली. बघा वरून छान तेल लावून घ्यायचं. बघा आता खालून दाखवते तुम्हाला. हा कुरकुरीत करून दाखवला आहे थोडा. बघा पुन्हा एक टाकून दाखवते. थोडं तव्यावर पाणी टाकायचं आणि तेल लावायचं. बघा आता हा मऊ राहू देते थोडा, कारण थोडा जाडसर ठेवला आहे. बघा कसा झाला आहे मला नक्की सांगा, आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा.
आता थोडा कलर चेंज झाला आहे. बघा, आता याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी टाकूयात. हा थोडा जाडसरच ठेवला आहे मी. तुम्हाला डोसे कसे वाटलेत आणि माझी रेसिपी कशी वाटत असेल ही कमेंट करून मला नक्की सांगा. आता बाकीचे डोसे तयार करून घेते. तुम्ही तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हां, आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा